एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। अमित शहांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बातचीत केली। विमान अपघाताची सर्व माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली आहे। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी या अपघातासंदर्भातली सर्व माहिती घेतलेली आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेऊन विमान जात असताना दुर्घटना घडलेली आहे। त्या संदर्भातली माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतलेली आहे। एअर इंडियाचं हे विमान कोसळलेलं आहे। 242 प्रवाशांना घेऊन हे विमान जात होतं आणि ते अगदी एअरपोर्टपासून 15 किलोमीटर अंतरावर म्हणजेच टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणात दुर्घटनाग्रस्त झालंय, जमिनीवर कोसळलेलं आहे। ज्या भागात हे विमान कोसळलं तो रहिवासी भाग आहे। इथे काही इमारती आहेत, बैठी घरं आहेत, त्यामुळे तिथे एखाद्या घरावर किंवा इमारतीवर हे विमान कोसळलंय का हे अजून तरी कळू शकलेलं नाहीये। रहिवासी भाग आहे। अगदी दूरवरून या अपघाताचे या दुर्घटना झालेल्या विमानाच्या आग लागल्यानंतर धुराचे लोट दिसत आहेत। तर रहिवासी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। काय नेमकं घडलंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनही केला जातोय। तर दुसरीकडे जखमींना मदत करण्यासाठी म्हणून काही रहिवासी पोहोचलेत। तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। पोलिसही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। तर विमानतळावरूनही तातडीनं इथे मदत कार्य पोहोचवण्यात आलेलं आहे। अगदी दूरवरून धुराचे लोट दिसत आहेत। ही 3 दृश्य बघा। तर ही 3 दृश्य बघा। टेक ऑफ नंतर हे विमान कोसळलं आणि धुराचे मोठमोठे लोट आकाशात उठायला लागले। तर दुसरीकडे मेघानीनगर परिसरात हे धुराचे लोट दिसत होते, त्याची दृश्य जसजसे धुराचे लोट दिसायला लागले। ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची दृश्य, धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसतात। विमानतळावरून हे धुराचे लोट दिसायला लागले आणि तातडीनं मदत कार्य घटनास्थळी पोहोचलेले। टेक ऑफ घेतल्यावर काही क्षणात हे विमान कोसळलेलं आहे। गुजसेल एअरपोर्ट पासून 15 किलोमीटर अंतरावर मेघानीनगर आहे आणि त्याच मेघानीनगरमध्ये हे विमान कोसळले। अगदी काही क्षणात टेक ऑफ नंतर हे विमान कोसळले। एअरपोर्टवरून घेतलेली ही दृश्ये, धुराचे लोट एअरपोर्टवरून स्पष्ट दिसतात। दुर्घटना मोठी आहे। 242 प्रवाशांना घेऊन हे विमान निघालं होतं आणि या विमानाचा टेक ऑफ नंतर थेट ते कोसळलंय। यात किती जणांची जीवितहानी झाली हे अजून कळू शकलेलं नाही। मात्र जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आतापर्यंत काय अपडेट्स या बातमी संदर्भातले पोहोचलेत तुमच्यापर्यंत?